नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आज जे काय आपण कारागृह भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. जे काय कारागृह विभाग भरतीमध्ये जी काय विविध पदासाठी जे काय जाहिरात निघाली होती त्याची या ठिकाणी हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये आपण जे काय जवळपास 25 संवर्गासाठी ॲप्लिकेशन करण्यात आले होते. त्यामध्ये जे काय महत्त्वाचे पद होते, लिपिका असेल, लघुलेखक असेल, शिक्षक असेल किंवा मिश्रक असेल, अशा विविध पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केले होते. त्यांची या ठिकाणी परीक्षेचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत. त्या संदर्भात विभागाने परिपत्रक जारी केलेले ते परिपत्रक आपण सुरुवातीला पाहूयात. तर या परिपत्रकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जे काय 13 मार्च 2024 हे परिपत्रक आहे, म्हणजे आजचंच परिपत्रक आहे. त्यामध्ये त्यांनी संदर्भ दिला आहे कारागृह विभाग पदभरती जाहिरात दिनांक 1 जानेवारी 2024चा. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जे काय कारागृह विभाग भरती संदर्भातील जे काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांचे जे काय ॲडमिट कार्ड आहेत दिनांक 13 मार्च 2024 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक ईमेलवर TCS कंपनीद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व उमेदवारांनी आपल्या ईमेलमधील इनबॉक्स किंवा स्पॅम टॅबमधील ईमेल पाहावे. सदर प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याकरता खालीलप्रमाणे दर्शवण्यात आलेले कार्यपद्धतीचा अवलंब करावा. त्या ठिकाणी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर TCS कंपनीने किंवा मग विभागानं जे काय विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले होते त्यांनी जे काय रजिस्टर्ड मेल ID दिला होता त्या ईमेलवरती त्यांना TCS कंपनीकडून काही सूचना या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांनी त्यांचं जे काही ईमेल असेल, इनबॉक्स असेल किंवा मग स्पॅम फोल्डर असेल त्यामध्ये चेक करावे. जरी तुम्हाला काही सूचना किंवा मेल आला नसेल कंपनीकडून किंवा विभागाकडून तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जे काय कारागृह विभागाचे जे काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या लॉगिन ID मधून तुमचं या ठिकाणी ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करावं किंवा मग त्यासाठी प्रोसिजर काय ह्या गोष्टी त्यांना समजत नाहीत. तर या ठिकाणी आपण ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय प्रोसिजर अवलंबून किंवा मग काय प्रोसेस फॉलो करावं लागणार आहे या ठिकाणी आपण पाहूयात. त्या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती तुम्हाला कारागृह विभाग किंवा जर तुम्ही सर्च मारलं तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी ही साईट या ठिकाणी दिसणार आहे. त्यामध्ये त्यावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे काय पेज या ठिकाणी ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरती संदर्भात एक टॅब दिसणार. त्या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक 1/1/2024 यावरती क्लिक करा, ऑनलाईन अर्ज लिंकवरती. त्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन होईल. त्यामध्ये अप्लाय ऑनलाईन यावरती तुम्ही क्लिक करा. अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड किंवा लॉग इन यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड, परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, ऑलरेडी रजिस्टरवरती काय करायचं, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर ही टॅब ओपन होईल. त्यामध्ये तुमचा जे काय रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा मग तुमचा पासवर्ड असेल टाकून तुम्ही तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तुमचं जे काय सुरुवातीला तुमचं या ठिकाणी अर्ज एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर ते पद निवडायचं. नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड करता येईल. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. परत एकदा सांगतोय, कारागृह भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्यांच्या लॉगिन ID मध्ये या ठिकाणी डाउनलोड होत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जी परीक्षा आहे कारागृह विभागाची ती 19, 20 आणि 21 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी लवकरात लवकर ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. आणि जरी तुमचं जर जे काय एक्झाम सेंटर असेल दूरवरचं असेल तर त्या ठिकाणी आताच जाण्यासाठी जे काय नियोजन असेल किंवा तयारी असेल करा. कारण की ऐन टायमाला किंवा घाई गडबडीमध्ये बऱ्याच चुका होतात. त्यामुळं काही विद्यार्थ्याला सेंटरवरती पोहोचता येत नाही आणि त्यामुळं त्यांना परीक्षा देता येत नाही.
आणि आलेली संधी त्यांना काय करावं लागते, गमावावी लागते. त्यामुळं आताच तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा आणि तुमचं जे काय सेंटर असेल, एक्झाम सेंटर असेल, डेट असेल किंवा इतर जे काही तुमचे माहिती असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण असेल भरती संदर्भात, काही प्रश्न असतील तर तुम्ही माझा जे काय मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करा. एमर्जन्सी असेल तो कॉल पण करू शकता. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.